पावसाळा सुरू झाला की आपला महाराष्ट्र पुन्हा त्याच जुन्या गोष्टींकडे परततो। रस्त्यावरचे खड्डे, ट्रॅफिक जाम, स्कूल बस, ऑफिस गाड्या सगळं एकाच वेळी एकाच रस्त्यावर अडकलंय आणि या सगळ्यात तटस्थ कोण असणार तर आपले पोलीस। जर असा विचार करा, तुम्ही ऑफिसला किंवा शाळेला निघालात पण रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, सायकल, स्कूटी, बस सगळं त्यांच्यावरती डगमगतंय। या खड्ड्यांना भरायला महिन्यांचा काय विचार करायला लागतोय। रस्ते बनवलेले असताना निवडणुकींच्या आधी आणि पावसात ते पार वाहून जातात। ट्रॅफिक पोलीस कुठे आहे? 2 तास एकाच सिग्नलवरती उभं राहून त्रासलेले लोक विचारतात, पोलीस फक्त दंड वसूल करायला आहेत का? स्कूल बस, ऑफिसची गर्दी, हॉर्नचा गोंधळ, पण वाहतूक नियोजनाचं काय? तपासणीच्या नावाखाली कागदपत्र बघणं होतं, पण खड्ड्यात पडलेली गाडी कोण बघणार? रस्त्याचं काम सुरू आहे, पण हे सुरू राहतं महिनोन महिने। एका बाजूला रस्ता खाणून ठेवलाय आणि दुसऱ्या बाजूला ट्रॅफिकचा स्फोट आहे। अनेक वेळा काम सुरू होऊन देखील थांबतं, कारण पावसाचं कारण ठेकेदारांची कमी किंवा निधीचं दुर्लक्ष। आता तरी याला बदल हवाय का? वाहतूक नियंत्रण योग्य असलं पाहिजे, रस्त्यांची दुरुस्ती जलद झाली पाहिजे, शाळा ऑफिसच्या वेळा लक्षात घेऊन ट्रॅफिक प्लॅनिंग केलंच पाहिजे। नाहीतर जर वर्षीचा पावसाळा असाच लोकांच्या नशिबाला सोपवला जाणार आहे। पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक अशा मोठ्या शहरात कुठेही असा प्रश्न असतोच। तुम्ही काय म्हणताय? पोलीस आणि प्रशासनाने काय केलं पाहिजे? तुमचा रस्ता किती स्मूथ आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, खड्डे संपतील तो दिवस केव्हा येईल या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळायलाच हवं। तर नक्की शेअर करूया। पाहत रहा, बोलत रहा। आपल्या हक्कासाठी लोकशाहीची खरी ताकद प्रश्न विचारणं।